श्री स्वामी समर्थ। अनेक माता भगिनींचा, बंधुजनांचा मला प्रामुख्याने एक प्रश्न वारंवार विचारण्यात येतो। घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी नक्की काय करावं? आम्ही भरपूर कष्ट करतोय, प्रयत्न करतोय, परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही। तर आज मी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील, तसेच माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपादृष्टी राहील। आपल्याला उपाय काय करायचा आहे, लक्षपूर्वक ऐकून घ्या। हा उपाय फक्त आपल्याला गुरुपुष्यामृत योगावर किंवा चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे। चतुर्थी किंवा गुरुपुष्यामृत योगावर आपण सकाळी स्नान करावं, आपल्या घरच्या देवांची पूजा करावी आणि एका पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यावं। शक्यतो ते वस्त्र रेशमी असेल तर उत्तम, किंवा साधं पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यावं। त्याच्यामध्ये आपल्याला 5 वस्तू घ्यायच्या आहेत। एकतर अखंड हळदीची गाठ, त्यानंतर तांदूळ, अखंड तांदूळ पिवळ्या हळदीमध्ये आपल्याला करायचे आहेत, पिवळ्या रंगाचे। त्यानंतर एक श्रीफळ घ्यायचं आहे, त्यानंतर 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि एक माता लक्ष्मीचं नाणं घ्यायचं आहे चांदीचं। हे सर्व आपल्याला हळदीमध्ये पिवळं करून घ्यायचं आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून त्याची पुरचुंडी करून एक गाठोडं करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। आणि दर शुक्रवारी आपल्या तिजोरीच्या समोर उभं राहून ओम श्रीम श्रीयै नमः या मंत्राचा 21 वेळा हात जोडून जप करायचा आहे। हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहील, तसेच माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी राहील। हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। हा उपाय केल्याने माता लक्ष्मी नक्कीच आकर्षित होते आणि घरामध्ये स्थिर राहते। श्री स्वामी समर्थ।